नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची आपली माहिती ही निवडणूक आयोगाबद्दल आहे. जर तुम्ही मतदान करणारे नागरिक असाल, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला माहिती शोधण्यासाठी विविध ॲप्सचा किंवा विविध माहिती वेबसाईट्सचा आधार घ्यावा लागतो. पण आता निवडणूक आयोगाने अशा प्रकारे एक इंटरफेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याने निवडणूक आयोगाचे 40ही मोबाईल ॲप्स एकाच ठिकाणी आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील आणि त्यामध्ये आपल्याला मतदारांचे नाव शोधणे, तक्रार करणे इत्यादी सोयी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, बातमी अशी आहे की भारतीय निवडणूक आयोग आता अधिक स्मार्ट होणार आहे आणि आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्या सुरू असलेल्या 40हून अधिक मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे. ECI नेट असे या इंटरफेसचे नाव असेल. निवडणुका संबंधित सर्व प्रकारच्या कामांसाठी हा मंच अत्यंत उपयोगी ठरणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. यामुळे मतदारांना ॲप डाउनलोड करण्याची आणि त्यांना वेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परिषदेत असा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर तुम्हाला कोणकोणत्या सोयी यामध्ये मिळतील? तर सर्व कामे एकाच ठिकाणी होतील. मतदारांना मतदान केंद्र शोधणे, मतदार यादीतील नाव पाहणे, तक्रार नोंदवणे, अर्ज भरणे आदी कामे एकाच ठिकाणी करणे शक्य होतील. विश्वसनीय माहिती, जो डेटा अधिकृत अधिकाऱ्यांकडून भरल्याने खोटी माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या वेबसाईट्सवर हा प्रसार रोखला जाणार आहे, म्हणजे त्यांच्यावर अंकुश बसणार आहे. सहज उपलब्धता, हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन व डेस्कटॉप दोन्हीवर वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागात किंवा ज्यांच्याकडे संगणक नाही अशांची सोय होणार आहे. तक्रार करणे सोपे, सी-विजिल सारखे तक्रार ॲप यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने मतदार थेट ॲपवरून निवडणूक आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार नोंदवू शकतील. म्हणजे जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असल्यास तुम्ही याच इंटरफेसचा उपयोग करू शकता. तर ECI नेटमुळे मतदारांना डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर निवडणूक संबंधित माहिती जाणून घेणे शक्य होईल. या मंचावर डेटा केवळ अधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांद्वारेच नोंदविला जाणार असल्याने अचूकतेबाबत दक्षता घेतलेली असेल. तर मित्रांनो, या माहितीवरून तुम्हाला असे समजले असेल की आता निवडणुकीशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी आपल्याला वेगवेगळ्या ॲप्सची किंवा वेबसाईट्सची मदत घेण्याची आता आपल्याला गरज नाही. तर आपल्याला एकाच ठिकाणी या सर्व माहिती आणि त्यासुद्धा अगदी अचूक असलेली माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर एक नागरिक म्हणून ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता. कृपया फॉलो करा आणि ही माहिती अशा मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना यांची गरज आहे.